नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज आपण आणखी एका नव्या विषयावरती चर्चा करणार आहोत. तो म्हणजे मराठवाड्यातील इनाम जमिनीच्या संदर्भातला जो एक नवीन अध्यादेश राज्य सरकारने 24 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील 8 जिल्हे जे आहेत, त्या 8 जिल्ह्यामध्ये जे इनाम जमिनी आहेत, त्या जमिनीच्या संदर्भात अशा जमीनधारकांना मोठा दिलासा मिळेल असं वातावरण निर्माण झालं. या निर्णयाचं सर्वत्र स्वागत करण्यात आलं. तो नेमका काय आहे, या अध्यादेशामुळे नेमका काय बदल होणार आहे, काय फरक पडणार आहे, शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे आणि सरकारच्या दृष्टीने कोणत्या बाबी सुलभ होणार आहेत, याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. हा 1954चा कायदा आहे. हैदराबाद इनाम आणि रोख अनुदाने निर्मूलन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिनियम 1954 झाला. त्यामध्ये वेळोवेळी दुरुस्त्या करण्यात आल्या. 2007ला दुरुस्ती झाली, 2015ला दुरुस्ती झाली, 2018ला दुरुस्त्या झाल्या. आणि या दुरुस्त्यामुळे या इनामांचं जे काही नियमन आहे, इनाम जमिनींचं नियमन आहे, ते केलं जातं. तरी देखील काही प्रश्न कायम होते. ते म्हणजे या इनाम जमिनीच्या हस्तांतरणाचा प्रश्न किंवा या जमिनीच्या कौटुंबिक वाटपाचा प्रश्न. असे जे प्रश्न आहेत, यामध्ये अनेक अडचणी होत्या. त्यामुळे लोकांना खूप त्रास होत होता. शासनाकडे सतत तक्रारी जात होत्या. त्या भागातील लोकप्रतिनिधी, त्या भागातील अधिकारी, त्या भागातील जनता, या सर्वांकडून शासनाकडे सततपणे तक्रारी जात होत्या. जशा तक्रारी जातात, फीडबॅक जातो, तसतसं धोरण बदललं जातं आणि निर्णय घेतले जातात. या हैदराबाद इनाम आणि रोख अनुदाने रद्द करण्याचा जो अधिनियम 1954 आहे, त्यामध्ये नेमक्या कोणत्या इनामांचा समावेश होतो हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये साधारण 2 इनामांचा समावेश होतो. एक आहे खिदमत माश इनाम. आता खिदमत माश इनाम म्हणजे काय? हे सर्व्हिस इनाम स्वरूपाचे इनाम आहेत. ज्या जमिनी देवस्थानच्या उपयोगासाठी, पूजा अर्चेसाठी देण्यात आलेल्या आहेत, अशा जमिनींना खिदमत मास जमिनी म्हणतात. ज्या मशिदीसाठी किंवा त्या ठिकाणच्या धार्मिक संस्थानासाठी किंवा मंदिरासाठी दिलेल्या होत्या. त्याच्यातून येणाऱ्या उत्पन्नातून त्या ठिकाणची दिवाबत्ती, त्या ठिकाणची पूजा अर्चा आणि धार्मिक कारणासाठी लागणारा जो खर्च आहे, तो भागवण्यासाठी अशा जमिनी दिल्या. अशा जमिनी अहस्तांतरणी असतात. या जमिनीचं हस्तांतर केलं जात नाही, कारण त्या देवस्थानमध्ये किंवा अशा मशिदी, अशी मंदिरं, अशी जी धर्मस्थानं आहेत, त्यामध्ये त्या व्हेस्ट होतात आणि त्या इतर कुणाही वैयक्तिक व्यक्तीला दिल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे एक इनामाचा प्रकार असा आहे की जो अहस्तांतरणी आहे, त्याचं हस्तांतरण कधी होत नाही. अशा जमिनी जवळपास 42,000 हेक्टर आहेत असं बोललं जातं. ही फिगर कमी जास्त होऊ शकेल. आता दुसरा एक इनामाचा प्रकार आहे, तो आहे मदतमाश इनाम. मदतमाश इनाम म्हणजे साधारण कम्युनिटी सर्व्हिससाठी, म्हणजे ज्या ज्या व्यक्ती किंवा कुटुंबांनी त्या राजवटीमध्ये काही सेवा शासनाला किंवा समाजाला दिल्या, अशा समाजाला दिलेल्या सेवेच्या बदल्यात त्यांना जे मोबदला द्यायचा होता, तो जमिनीच्या रूपानं दिला, त्यालाच आपण इनाम म्हणतो. आणि अशा इनाम जमिनींना मदतमाश इनाम असं म्हटलं जातं. हे दोन्हीही इनाम, हा जो कायदा आहे, 1954ला हा कायदा आला आणि 1954च्या कायद्याने हे दोन्ही इनाम आता अबोलिश म्हणजे रद्द करण्यात आले. त्यासाठीच्या ज्या काही कॅश ग्रँट किंवा रोख अनुदानं होते, ते देखील रद्द करण्यात आले. त्यावेळी जमिनी सरकारनं ताब्यात घेतल्या, पुन्हा त्या संस्थानांना दिल्या. पण जेव्हा संस्थानांना दिल्या, तेव्हा त्याच्यावरती अटी होत्या की खिदमत मास जमीन ही हस्तांतरणी असेल. मदत मास जमीन जेव्हा दिली, तेव्हा त्यांना काही नजराना आकारण्यात आला, तो भरून घेण्यात आला आणि भरून घेण्यात आल्यानंतर ती जमीन वर्ग 2 म्हणजे नियंत्रित सत्ता प्रकाराने, प्रतिबंधित सत्ता प्रकाराने देण्यात आली.
आजही अशा सर्व जमिनी ज्यांच्याकडे त्या जमिनी आहेत ते धारण करताना वर्ग 2 म्हणजे नियंत्रणासहित धारण करतात. त्या जमिनीचं कौटुंबिक वाटप करायचं असेल, त्या जमिनीचं देणगीपत्र करायचं असेल, त्या जमिनीची विक्री करायची असेल तर जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकार दिलेल्या जे प्राधिकृत केलेले उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी असतील त्यांची पूर्वपरवानगी घ्यायला लागते. असं जर घेतलं नाही तर त्यात कायद्यात लिहिलेल्या ज्या काही कारवाया असतील त्या होऊ शकतात. आता अशा जमिनीच्या हस्तांतरणाला सध्या काय कार्यपद्धती आहे? अशा जमिनीच्या हस्तांतरणासाठी सध्या जमिनीचं जे बाजारभाव आहे किंवा बाजार मूल्य आहे त्या बाजार मूल्याच्या 50% रक्कम भरावी लागते. आणि हल्ली जमिनीच्या किमती खूप वाढलेल्या आहेत, त्यामुळे 50% रक्कम ही खूप मोठी आहे. त्यामुळं असं वर्ग 2चं वर्ग 1 करून घेणं किंवा अशा हस्तांतरणाच्या परवानग्या ह्या जटिल, अवघड आणि सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेरच्या असतात. आणि म्हणून शासनावरती दबाव होता की हे सर्व बदललं पाहिजे आणि हे जास्तीत जास्त लोकांना परवडेल, लोकांच्या आवाक्यात असेल अशा पद्धतीने निर्णय घेतला गेला पाहिजे. 2015 मध्ये जी अमेंडमेंट करण्यात आली त्या अमेंडमेंटमध्ये ते 50% ठेवण्यात आलं होतं आणि अकृषी कारणासाठी ते 50+10 60% ठेवण्यात आलं होतं. हे बदलण्याच्या गरजेसाठी मग शासनाने एक समिती नेमली. विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर महसूल विभाग, त्या ठिकाणचे अप्पर जिल्हाधिकारी, मग जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, निरनिराळ्या स्तरावरचे महसूल अधिकारी या सर्वांनी त्याच्यावरती अभ्यास केला, शासनाला अहवाल पाठवला आणि शासनाला आता तो अहवाल स्वीकारला आहे. जसं लोकप्रतिनिधींचा दबाव होता, निरनिराळ्या संघटनांचा दबाव होता, जनतेचा दबाव होता, अधिकाऱ्यांनी देखील कळवलं होतं आणि म्हणून शासनाला हे उचित वाटलं की मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये जे 2 इनाम आहेत, खिदमत माश आणि मदत माश, त्यापैकी खिदमत माश तर हस्तांतरणीय आहे, पण मदत माश हे जे आहे या मदत माश इनामाच्या बाबतीत वर्ग 2चं वर्ग 1 करण्यासाठीची प्रक्रिया सुलभ केली पाहिजे. आणि म्हणून 24 सप्टेंबर 2024 रोजी आपल्याला एक राजपत्र प्रसिद्ध झालं. त्यापूर्वी शासनानं कॅबिनेट निर्णय घेतला, कॅबिनेट डिसिजन घेतला आणि हे मान्य केलं की याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे, बदल केला पाहिजे आणि आता त्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे. आता नेमकी दुरुस्ती काय झाली हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्या दुरुस्त्यांमध्ये कलम 2 मध्ये दुरुस्ती करण्यात आली एक आणि कलम 6 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. अशा 2 प्रकारच्या दुरुस्त्या झाल्यात. कलम 2 मध्ये काय दुरुस्ती करण्यात आली? या कायद्याचं कलम 2 अ काय आहे? या कलम 2 अ मध्ये असं म्हटलेलं आहे, जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेले उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी निरनिराळे जे वाद उद्भवतात, या हैदराबाद इनाम आणि रोख अनुदाने रद्द करण्याचा जो अधिनियम आहे 1954चा, त्यामध्ये निरनिराळे विवाद असतात. विवाद कोणत्या स्वरूपाचे असतात? एक, जमीन इनाम आहे की नाही, इनाम असल्यास ती खिदमतमाश इनाम आहे की मदतमाश इनाम आहे, आणि समजा खिदमतमाश किंवा मदतमाश असेल तर ती महसूल माफ आहे की महसूल आकारलेला आहे, ती ज्याला इनाम दिला त्या इनामदाराच्या ताब्यात आहे की काबीज ए कदीम आहे, ती कायमस्वरूपी दिलेली आहे की टेनंटेड आहे. हे असे जे निरनिराळे वाद निर्माण होतात ते सुरुवातीला उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्या कोर्टात जातात. त्यावर जेव्हा निर्णय होतो तेव्हा पहिलं अपील जिल्हाधिकाऱ्यांकडे केलं जातं. ते 90 दिवसात करायचं असतं आणि जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय मान्य नसेल तर दुसरं अपील विभागीय आयुक्तांकडे केलं जातं किंवा अपर विभागीय आयुक्त जे असतील त्यांच्याकडे केलं जातं. हे 2 अपील संपले की याच्यामध्ये अपील संपले, त्याच्या पुढे जाता येत नाही. त्याच्यानंतर एक तरतूद त्याच्यामध्ये कलम 2 मध्ये आहे, ती अशी आहे की पुनरीक्षण अर्ज करता येतो. किती दिवसात करता येतो? असे दोन्ही अपिलाचा निर्णय झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत करता येतो. आता या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये असे अनेक प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये पहिले 2 अपिलं झाले आणि 1 वर्षाचा कालावधी संपला
आणि आता 1 वर्षाच्या कालावधीनंतर अशा शेतकऱ्यांना ज्यांचे वाद प्रलंबित आहेत त्यांना असं वाटतं की शासनाकडे गेलं पाहिजे किंवा विभागीय आयुक्तांकडे गेलं पाहिजे आणि पुनरीक्षण, ज्याला आपण रिव्हिजन म्हणतो, रिव्हिजन केलं पाहिजे. पण आता 1 वर्ष संपल्यामुळे रिव्हिजन करता येत नाही. या अध्यादेशातील दुरुस्तीच्या, या सुधारणेच्या माध्यमातून शासनानं आता हे रिलॅक्स केलं आहे किंवा याच्यामध्ये सूट दिली आहे आणि आता 1 वर्षानंतर देखील अपवादात्मक प्रकरणांमध्ये जर शासनाची खात्री झाली तर शासन स्वतः किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या विभागीय आयुक्तांना असे पुनरीक्षण अर्ज किंवा रिव्हिजन अर्ज दाखल करून घेता येतील आणि त्यावरती न्यायोचित असा निर्णय देता येऊ शकेल. तेव्हा ही जी अपिलाचं रेमिडीज आहेत खालच्या, त्या संपल्यानंतर 1 वर्षातच रिव्हिजन अर्ज दाखल करावा, ही जी काही मर्यादा होती किंवा हे काही नियंत्रण होतं ते आता थोडंसं बदलण्यात आलेलं आहे आणि अपवादात्मक प्रकरणामध्ये जेव्हा शासनाची खात्री होईल अशा प्रकरणांमध्ये 1 वर्षानंतर देखील, म्हणजे सर्व अपील संपल्यानंतर 1 वर्षाची मुदत सुद्धा संपून गेली आहे, त्यानंतर देखील असं अपील दाखल करून घेता येईल किंवा असं पुनरीक्षण अर्ज दाखल करून घेता येईल, अशी तरतूद दुरुस्तीच्या याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता त्यानंतर आणखी कलम 6 मध्ये 3 प्रकारच्या दुरुस्त्या केल्यात. त्या कोणत्या? जेव्हा मदतमास जमिनीच्या बाबतीत आहेत, ह्या मी रिपीट करतो, ह्या फक्त मदतमास जमिनीच्या बाबतीत आहेत. मदतमासच्या ज्या वर्ग 2च्या जमिनी धारण केलेल्या आहेत नजराणा भरल्यानंतर, त्या जर वर्ग 1 करायच्या असतील तर काय? आता पहिला प्रश्न आहे, ती जमीन जर शेतीसाठी धारण केलेली आहे आणि शेतीसाठीच जर विक्री करायची असेल, हस्तांतर करायचं असेल, देणगी द्यायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागत नाही, कोणताही नजराणा लागत नाही. शेतीसाठी वर्ग 2 ते वर्ग 2 हस्तांतरणासाठी. दुसरा मुद्दा, मदतमास जमीन जी वर्ग 2 ची आहे, शेतीसाठी आहे, पण ती वर्ग 1 मध्ये करून घ्यायची आहे, त्यासाठी आतापर्यंत आपल्याला 50% रक्कम, बाजार मूल्याच्या 50% रक्कम द्यावी लागत होती. आता या सुधारणेमुळे ती 5% करण्यात आली आहे. म्हणजे शेतकऱ्याला 45% बाजार मूल्याच्या, आताच्या बाजार मूल्याच्या 45% इतकी सूट मिळाली, इतका फायदा झाला आणि आता ते शेतकऱ्याच्या आवाक्यात आलं. हा फार मोठा लाभदायक बदल शेतकऱ्यांच्या बाजूने झाला असं दिसतं. 2, हा कायदा येण्यापूर्वी किंवा आधीचा कायदा येण्यापूर्वी जर का शेतीसाठी हस्तांतर करून टाकलेलं आहे आणि आता त्याला वर्ग 1 करून पाहिजे आहे, आता ती इनामदाराकडे नाही, दुसऱ्या कुणातरीकडे आहे, तर त्याला देखील 50% रक्कम लागत होती, त्याऐवजी आता ती 5% लागेल. आणि आता तिसरा प्रकार आपण पाहिला, शेतीसाठी आहे, वर्ग 1 करायची आहे, इनाम ज्यांच्याकडे आहे त्यांना, ज्यांनी विकली होती त्यांना पण करायची आहे, त्यालाही 5% लागेल. असे 2 भाग पाहिले. आता तिसरा भाग, परवानगी न घेता शेतीसाठी धारण केलेली वर्ग 2 ची जमीन अकृषिक कारणासाठी यापूर्वीच हस्तांतरित करण्यात आली, विक्रीने किंवा देणगीने किंवा इतर मार्गाने, तिच्यावरती आता अकृषिक वापर चालू आहे. आता मात्र ती जमीन त्यांना वर्ग 1 करून पाहिजे आहे. आता सध्याची परिस्थिती काय आहे? अशा जमिनीला बाजारभावाच्या 50% नजराणा आकारला जातो, अधिक 10% दंड केला जातो, एकूण 60% रक्कम त्याच्याकडनं वसूल केली जाते नजराणा आणि दंडमूल्य म्हणून, आणि मग ती नियमित केली जाते आणि ती वर्ग 1 केली जाते. आता काय होईल? आता जे 50% होते तिथे 5% आलं, 10% आहे ते तसंच राहिलं. म्हणजे एखादी जमीन अकृषी कारणासाठी विनापरवानगा हस्तांतरित झालेली असेल, ती जमीन नियमित करायची असेल, 50% ऐवजी आता 5% नजराणा लागेल आणि 10% रक्कम ही दंडमूल्याची रक्कम असेल. अशी 15% रक्कम भरल्यानंतर अकृषी कारणासाठी देखील नियमित होईल आणि ती देखील वर्ग 1 करण्यात येईल. अशा पद्धतीचे हे 3 बदल आपल्याला कलम 6 मध्ये करण्यात आलेले दिसतात. आता या ठिकाणी 60% पूर्वी घेत होते आणि त्या 15% घेणार, म्हणजे या ठिकाणी देखील या शेतकऱ्याला 45% फायदा आहे. म्हणजे पहा, मदतमास जमिनी साधारण 13 ते 15,000 हेक्टरच्या आसपास आहेत. या 8 जिल्ह्यांमध्ये या सर्वांना जवळपास
45% रक्कम नजराण्याची कमी करण्यात आलेली आहे आणि आता यापुढे हस्तांतरणाचे व्यवहार, नियमित करण्याचे व्यवहार आणि वर्ग 1 करण्याचे व्यवहार हे अत्यंत सुलभ होतील. फार मोठ्या लोकसंख्येला, फार मोठ्या जनसमुदायाला याचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थानं हा लोकाभिमुख असा अत्यंत चांगला आणि स्वागतार्ह असा निर्णय आहे. शासनाला थोडासा महसूल मिळेल. बाकी ज्याला आपण म्हणतो कार्यपद्धती सुलभ होण्याचा जो प्रकार आहे यामध्ये फार मोठी मदत होणार आहे असं आपल्याला दिसतं. हा जो सुधारणा अध्यादेश आलेला आहे तो कोणत्या जमिनीला लागू नाही हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. हा पुन्हा मी रिपीट करतो, फक्त मदतमास जमिनीसाठीच लागू आहे. म्हणजे हा खिदमतमास जमिनीला लागू नाही, हा वक्फ जमिनीला लागू नाही. ज्या मदतमास जमिनी पण खिदमतमाससाठी वापरण्यात येतात त्यांना देखील लागू नाही. आणि ज्या जमिनी शासनाने दिलेल्या आहेत आणि वर्ग 2 म्हणून धारण केलेल्या आहेत त्याच्यासाठीचे नियम स्वतंत्र आणि वेगळे आहेत अशा जमिनीला लागू नाही. तेव्हा हा मर्यादित अर्थानं फक्त मदतमास जमिनीच्या संदर्भातला अध्यादेश आणि त्या सुधारणा आहेत. हा बदल घडवून आणण्यासाठी मराठवाड्यातून सतत दबाव येत होता आणि खूप लोक काम करत होते. मी आपल्याला सांगितलं, अधिकारी मंडळींनी काम केलं, लोकप्रतिनिधींनी काम केलं, नंतर लोकांनी काम केलं, अनेक संघटनांनी काम केलं सतत, आणि याचं श्रेय या सर्वांना जातं. सततपणे आमच्या संपर्कात असणारे, या चॅनलच्या संपर्कात असणारे नांदेडहून प्रकाश पाटील चितळकर आहेत की जे मौलाना असदुल्लाबाद इनाम संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत. ते त्यांच्याबरोबर त्यांचे जे पदाधिकारी आहेत अजय कुमार बंदेल आहेत, गोविंद शुक्ल, अमित भैया शुक्ला, संजय शुक्ल, मस्तापुरे सर, प्रभाकर जाधव, भरत चव्हाण आणि या सर्वांचं नेतृत्व करणारे आमदार बालाजीराव कल्याणकर या सर्वांनी खूप याच्या बाबतीत काम केलेलं आहे, पाठपुरावा केलेला आहे, परिश्रम घेतलेले आहेत. सततपणे निर्णय अधिकाऱ्यांना ते भेटत होते. आजही हा निर्णय आल्यानंतर त्याचं अत्यंत जल्लोषानं स्वागत केलं जातं. आपण एक व्हिडिओ पाहू की ते निर्णय अधिकाऱ्यांच्या ठिकाणी जाऊन हे सर्व कसं सांगतायत. आपण एक सन्मानित सदस्य होता. आपल्या अभ्यासपूर्व चिंतनातून व अनुभवातून या कायद्यात आमूलाग्र बदल व कायदाच खालसा करण्याचा अतिशय योग्य आवाहन सादर करून उच्चस्तरीय स्तरावर योग्य सादरीकरण केला. यामुळे भारतीय संविधानात असलेल्या मराठवाड्यातील जनता खऱ्या अर्थाने मुक्त झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत आहे. या प्रक्रियेत आपल्या अभ्यासपूर्ण व अनुभवाचा समावेश असून हे सर्व असल्यामुळे शक्य झाले. म्हणून आम्ही आपला गौरव करत आहोत. मराठवाड्यातील जेव्हा जेव्हा निजाम राजवटीतील कायद्याचा विचार केला जाईल तेव्हा आपल्या अभ्यासपूर्व मांडणीचा विचार केल्याशिवाय तो विचार करणे पूर्ण होणार नाही. आपण केलेले हे चिंतन मराठवाड्यातील जनतेच्या लक्षात कायम राहील यात निर्मात्र शंका नाही. पुनश्च आपले आभार. धन्यवाद. हा व्हिडिओ पाहिला यावरून आपल्याला अंदाज येतो की मराठवाड्यामध्ये किंवा या 8 जिल्ह्यांमध्ये लोक या निर्णयाने किती खुश आहेत किंवा त्यांना किती यातनं दिलासा मिळाला आहे अशी भावना आपल्याला निर्माण होते. खरं तर फक्त हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याचा अधिनियम असा एकच कायदा नाही की ज्यामध्ये लोकांना रिलीफ देता येईल. असे अनेक जमिनीशी निगडीत असणारे कायदे आहेत की ज्यामध्ये अशा बदलाची गरज आहे. कारण खूप परवानग्या, खूप एनओसी याच्यामध्येच खरं तर आपला विकास गुंतून पडला आहे अशी परिस्थिती आहे. जसजसे आपण हे कायदे सुधारणा करून लोकाभिमुख करू तसं मला असं वाटतं की विकासाला गती मिळेल. हा निर्णय तर खूप चांगला आहे, लोकांना तो आवडलेला आहे आणि यातनं मला असं वाटतं की अत्यंत लाभदायी बदल आणि विकासाला गती मिळण्याचे मला असं वाटतं की आश्वासक या ठिकाणी दिसतं आहे. आपल्याला अशा अनेक कायद्यांमध्ये हे करणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की शासन नक्की त्या दिशेनं पाऊल उचलील. हळूहळू परवानगीचं राज, हळूहळू एनओसी आणि नाहरकतीचं राज कमी केलं पाहिजे आणि लोकांना त्यांच्या जमिनी त्यांच्या मर्जीप्रमाणे विकसित करता आल्या पाहिजेत, त्यांना त्या हस्तांतरित करता आल्या पाहिजेत. हो, शासनाच्या महसुलाचे प्रश्न आहेत, पण ते अशाच सोयीस्कर मार्गाने सुलभ पद्धतीने कसे मिटवता येतील याचा सतत विचार झाला पाहिजे.
मला असं वाटतं की नेमकी सुधारणा काय आहे, नेमका अध्यादेश काय आहे, यावर आपली चर्चा करून झाली. ते जे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला होते ते मुद्दे आपल्याला मी सांगितलेत. हा कायदा आहे, यातल्या ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत, या सर्व दुरुस्त्या आणि हा अध्यादेश मी ज्यांना हवा असेल त्यांच्यासाठी आपल्या मेंबर डाउनलोडच्या फोल्डरमध्ये ठेवणार आहे. आपल्या त्याच्यासाठीची लिंक जी आहे ती लिंक आपल्याला या व्हिडिओच्या खाली उपलब्ध असेल. ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी त्यावरती ॲक्सेस मागायला हरकत नाही. याशिवाय आपल्याला असं जे मटेरियल आहे, निरनिराळे कायदे बदलतात, नियम बदलतात, GR बदलतात, न्यायनिर्णय येतात, याच्यावरती असणारे संदर्भ मी सततपणे आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर टाकत असतो. या व्हॉट्सअप चॅनल जर का आपल्याला फॉलो करायचं असेल तर याची देखील व्हॉट्सअपची चॅनलची लिंक आहे. ती लिंक खालच्या बाजूला दिली आहे. त्यामध्ये आपण व्ह्यू चॅनल करा. राईट साईडला जाऊन फॉलो असं बटन दिसेल, ते फॉलो केलं तर आपल्याला या गोष्टी न मागता आपोआप मिळत राहतील. त्यासाठी आपल्याला कुठला ॲक्सेस मागायची गरज पडणार नाही. आणि या निमित्ताने नव्या गोष्टी आपल्याला कळल्या तर ज्याला आपण विधी साक्षरता म्हणतो, लिगल लिटरसी म्हणतो, ती साधेल. आपला हेतूच तो आहे. मला असं वाटतं की याबाबतच्या सर्व माहिती देऊन झाली. जर का ती आपल्याला आवडली असेल तर आपण नक्की लाईक करा. यापूर्वी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.